पुढे जाऊया। हिंगोलीच्या नरसी नामदेव या ठिकाणी आज आषाढी एकादशी निमित्ताने संत नामदेव महाराजांच्या मंदिरात मोठ्या संख्येने भाविक येत आहेत। मंदिराच्या बाजूने वाहणाऱ्या कयाधू नदीवरील कडती आणि इतर गावांना जाण्यासाठी असणाऱ्या पुलाचं सध्या बांधकाम सुरू आहे, परंतु पुलाच्या बाजूने केलेल्या पर्यायी रस्ता हा मात्र वाहून गेलेला आहे। त्यामुळे आज भाविकांना येण्यासाठी चिखल आणि पाण्यातून मार्ग काढत या ठिकाणी यावं लागतंय। या भागातील शेतकऱ्यांना देखील दुरून वळसा घालून जावं लागतंय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी मनीष खरात यांनी। हिंगोलीच्या नरसी नामदेव येथील कयाधू नदीवर जे आहे ते कडती आणि पलीकडच्या गावांना जाण्यासाठी जो कच्चा पूल होता त्या पुलाचं बांधकाम करण्यात आलं आणि प्रशासनाकडून जे आहे ते या पुलाचं बांधकाम सुरू झालंय। परंतु मे महिन्यामध्ये हे बांधकाम सुरू करण्यात आलं, त्यानंतर पलीकडच्या बाजूला जे तो एक पर्याय रस्ता तयार करण्यात आला होता, परंतु हा पर्याय रस्ता लवकरच वाहून गेला। त्यानंतर प्रशासनाने जे आहे ते जे या ठिकाणी या बाजूला इकडचा एक पर्याय रस्ता तयार केला, परंतु हा पर्याय रस्ता देखील पूर्णपणे वाहून गेला आहे। दोन्ही बाजूने पाण्याचे प्रवाह सुरू आहेत आणि आपण बघतो की आज जे आहे ते आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीला पलीकडच्या जवळपास 30 ते 40 गावातील भाविक जे आहेत ते हा रस्ता वापरत होते, परंतु हा रस्ता आता पर्याय रस्ता देखील न राहिल्यामुळं इथं बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे। अनेक भाविक जे आहेत ते आपण बघतो की आता अशाच परिस्थितीत संत नामदेवांच्या मंदिराला आज दर्शनासाठी येत आहेत। आज आषाढी एकादशी आहे आणि याहीपेक्षा मोठी गर्दी जी आहे ते परतवारी एकादशीला पुढच्या एकादशीला होत असते आणि या ठिकाणी तेव्हा तर 3 ते 4 पट गर्दी जी आहे ते आजच्या गर्दीपेक्षा असते। त्यामुळं एखादा पर्याय रस्ता उपलब्ध असणं मोठं महत्त्वाचं आहे, कारण इकडच्या भागातून जे भाविक आहेत, वाशिम जिल्ह्यातून देखील भाविक बरेचदा हाच रस्ता वापरतात आणि पलीकडचे जे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांना देखील हा रस्ता वापरावा लागतो। त्यामुळं पुढच्या एकादशी आधी तरी इथं पर्याय रस्ता होईल का अशी मागणी जी आहे ते या भागातील भाविक आणि नागरिक करत आहेत। मनीष खरात, न्यूज 18 लोकमत, नरसी नामदेव, हिंगोली। हा पूल मे महिन्यामध्ये यांनी पाळला। मे महिन्याच्या नंतर यांनी 15 दिवस काम चांगलं केलं। 15 दिवसाच्या नंतर यांनी आज करू उद्या करू असं केलं। एक पाणी आला, एका पाण्यामध्ये यांनी पूर्ण पसारा याचा थोडाफार काय वाहून गेला असेल तर त्यांनी ते पसारा घेऊन गेले। त्याच्यानंतर 1 महिनाभर पाऊस उघडला होता। उघडल्याच्या नंतर यांनी काय पुलाचं काम चालू केलेलं नाही अद्याप।